कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे हे काय आहे? दिसत नाही तुम्हाला? दारू आहे। नको आहे का तुम्हाला? अच्छा, दुसरं काहीतरी हवंय का? ठीक आहे, हे घ्या, हे बी घ्या। अरे व्हॉट नॉनसेन्स। मी हे असलं काही करत नाही यार, प्लीज फेकून देते। खरंच नाही करत? काल रात्री तुम्ही काय केलं आठवतंय तुम्हाला? काय केलं मी काल रात्री? काय केलं? Oh shit. मी काल रात्री दारू पिऊन आलो होतो घरी। Oh my God. कोणी बघितलं नाही ना मला? हा, मी काय करत होतो? काय केलं मी? आईने बघितलं नाही ना? पर प्लीज सांग, काय झालं मला सांग ना। तुम्हाला मंगळसूत्र? खरंच काहीच आठवत नाही रात्रीचं? अरे नाही आठवत आहे म्हणून तर तुला विचारतो ना, प्लीज सांग मला काय झालं। आदित्य सर, आई यार, ऐक ना माझा यार, अरे प्लीज माफ कर ना यार, एवढी मोठी कोणती चूक झाली आहे माझी। हे सगळी वरात निघाली आहे। हा, कोणाकडे शर्ट आहे? दादा, काय रे, तू ओके ना? अरे थँक्यू। काय झालं? तू जर का ते नाटक केलं नसतं तर मी आईच्या नजरेत अजून उतरलो असतो। ए बाबा, ते होऊ देणार आहे का मी? आणि अख्ख्या जगात ना तू इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कळलं? भाई बोला भगवान बोला यार, तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? हा, पण माझ्यामुळे सगळ्यांच्या नजरेत तू अननेसेसरी वाईट झालो एवढंच ना? मी चांगलाच कधी होतो? अरे पण तू एक आदर्श मुलगा आहेस ना, तुझा खूप रिस्पेक्ट करते यार आई। तू आयडल आहेस माझा, कळतंय का तुला? तुझं नाव खराब नाही करून देऊ शकत यार मी। आणि इथे मी आदित्य व्हायचे स्वप्न बघतोय, तू का प्रीतम होतोय? हा, प्लीज फेकून दे यार ते सगळं। पारू, काय झालं? कुठल्या विचारात आहेस? ते मी कामाच्या गडबडीत होते। अरे सगळं ठीक आहे ना? वय समजा ठीक आहे, काय बी नाही झालेलं, समजा व्यवस्थित आहे। मला वाटत नाही सगळं व्यवस्थित आहे। ठीक आहे, होईल सगळं नीट। गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडल्या तर ते फिलिंग काय असतं ना, मला माहिती आहे। तू काळजी नको करू,
चांगल्या माणसांसोबत सगळं चांगलंच होतं. तुझ्याही सोबत होईल. अरे पारू कुठे राहिली? येते. लाव ना लवकर. येईल. का बोलवलं? हा तर गणी आणि पारूने आपल्याला एक सॉलिड प्लॅन दिला आणि आपल्या सगळ्यांना मिळून तो एक्झिक्यूट करायचा. प्रीतम, अरे घरात काय सुरू आहे माहिती ना तुला, आणि त्यात प्लॅन कसले करतोयस? ज्या गोष्टींचा विचार केला नव्हता अशा गोष्टी घडत आहेत. काका माहितीये मला, आणि हा प्लॅन आपल्या चांगल्यासाठीच आहे. हा आपण दादा आणि आईला समोरासमोर आणायचं. काय? कसं शक्य आहे? वहिनी आदित्यचं तोंडही बघणार नाहीत. मोहन थांब जरा, ऐक. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की प्रीतम लहान आहे, अल्लड आहे, पण खूप मोठा झालाय तो. त्याचं बोलणं ऐकून तर घेऊया ना आपण. बरोबर आहे दादा तुझं. तू कोणत्या भावनेतून म्हणतोयस हेही कळतंय मला. आणि काल मी आदित्यच्या रूम मध्ये गेलो होतो. त्याची अवस्था बघवत नव्हती मला. हो, कळलंय मला. तेच सांगतोय ना की एकदा ऐकून घ्या माझा प्लॅन प्लीज. सॉरी, येते मी. नाही प्रिया मॅडम, तुम्ही थांबू शकता. प्रीतम तू बोल. आबा, मला माहितीये की तुमचं आणि आईचं आम्हा दोघांवर जीवापाड प्रेम आहे. आणि आमच्याकडून काही चुका झाल्या त्याचा पश्चातापही आहे आम्हाला. पण दादाची कंडिशन बघवत नाही आता, आणि जर आणखीन काही दिवस असे गेले ना तर ती अजून वर्स्ट होईल. म्हणून दादाला आणि आईला समोरासमोर आणायला मी आणि पारूने एक प्लॅन बनवला. हा पण मग आता वाट कसली बघतो, सांग ना पटकन. येस. हा तर आपण दादा आणि आईसाठी एक इंटरव्ह्यू अरेंज करायचा. इंटरव्ह्यू? एक्झॅक्टली. आणि इंटरव्ह्यू साठी आईला तयार करायची जबाबदारी तुझी. मी? हो, रिलॅक्स. मला माहितीये की थोडं कठीण जाईल, पण दुसरा ऑप्शन नाहीये. काही नाही करायचं, फक्त एवढंच सांगायचं की नेहमीसारखा एक इंटरव्ह्यू आहे आणि तो घ्यायला एक सेलिब्रिटी गेस्ट येणार आहे. सिम्पल. हो, ठीक आहे. मी प्रयत्न करते. थँक्यू सो मच. आणि दादाला तयार करायची जबाबदारी माझी. बरं प्रीतम, मला सांग, या इंटरव्ह्यू मध्ये नक्की होणार काय? एक्झॅक्टली मला पण माहित नाहीये. ते सगळं पारूच्या डोक्यात आहे. पारू आल्यावर कळेल. आली. येस. सांग, काय प्लॅन काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.